श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 64 रावणाचा वध या अध्यायातील राहिलेला भाग आज आपण पाहणार आहोत. ओम श्रीराम. अध्याय 64 रावणाचा वध. ओम श्रीराम. साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अध्यात्म प्रवासातील त्याच्या अंतरंगातील युद्धभूमीवर त्या आत्मस्वरूप सद्गुरूंचा म्हणजेच श्रीरामांचा तो दिव्य महिमा पाहून तो अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण विस्मित होतो व तो खऱ्या अर्थाने आता त्या आत्मस्वरूप सद्गुरूंचे हृदयस्थ पूजन करतो व इथे आता तो अशुद्ध अहंकार पूर्णपणे शुद्ध होऊन त्या आत्मस्वरूप सद्गुरू कृपेचे गुणगान करत आहे. आत्मस्वरूप आणि त्यामुळे तो आत्मस्वरूप सद्गुरुमय होऊन जातो आणि आता तो अशुद्ध अहंकार इथेच पूर्णपणे जिरून जातो व इथेच आपली संबोधन कथा सुद्धा जिरून जाते. इथे स्वामीजी वळकटी हा शब्द प्रयोग करतात. तर इथे रावण काम क्रोधादी षडरिपूंना प्रार्थना करतो व म्हणतो की तुम्ही वाईट नाही आहात, तर तुमच्याविषयीचा जो अहंकार आहे ना, तो अहंकार वाईट आहे. तो अहंकारच दुःखास कारणीभूत होतो व जन्ममरणास कारणीभूत होतो. तेव्हा त्या अहंकाराला वळकटीत बांधून भक्तिसागरात खोल बुडवायला सांगतो. तर आता ही वळकटी म्हणजे काय? तर साधकाची साधना, भक्ती, दृढनिष्ठा, तळमळ व अनन्य शरणागतता व संपूर्ण समर्पण या वळकटीत तो अहंकार बांधायचा व भावभक्तिरूप सागरात बुडवायचा, म्हणजे तो वर येणार नाही व दुःखास आणि जन्ममृत्यूस कारण होणार नाही. इथे षडरिपूंना बुडवायला सांगितले नाही, तर त्यांच्या विषयीच्या अहंकाराला बुडवायला सांगितले आहे. तेव्हा या षडरिपूंचा नाश न करता त्यांचे उन्नयन किंवा उत्क्रांत करून ते विश्वव्यापी करावेत असा संकेत आहे. आता आपण या भागाचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे साधकाच्या दृष्टीने आपण कथेच्या दृष्टीने पाहिलं की रावणाचा आता तिथे वध होतोय. तो श्रीरामांचं गुणगान गातोय. श्रीरामांना कडून त्याला आता सायुज्य मुक्ती मिळाली आहे. मात्र तो त्या षडरिपूंना सांगतोय की तुम्ही वाईट नाहीत आहात, तुमच्याविषयीचा अहंकार वाईट आहे. त्या अहंकाराला तो वळकटीत बांधायला सांगतोय. आता हेच साधकाच्या दृष्टीने जर पाहायचं म्हटलं तर साधकाच्या अध्यात्म प्रवासातील त्याच्या अंतरंगातील युद्धभूमीवर, आणि इथे आपण अंतरंगातली युद्धभूमी हा शब्द खूप वेळा वापरला आहे. तर इथे एकच गोष्ट की अध्यात्माचा हा प्रवास करताना अंतरंगामध्ये सतत युद्ध हे चालूच असतं. काही क्षण जातात, समजा आपण खूप आध्यात्मिक भावभक्तीच्या सागरात बुडालेले असेल, दिव्य अनुभवात असेल, तेवढा जर भाग सोडला तर पण तो घेण्यासाठी सुद्धा युद्धच करावं लागतं, संघर्षच करावं लागतं, साधनाच करावी लागते. आणि बाकीच्या वेळेला मग ह्या षडरिपूंचं सतत येत जात असतं. म्हणून हे युद्धभूमीच आहे. तुकाराम महाराज तर म्हणतात ना
की क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. तर त्या युद्धभूमीवर आत्तापर्यंत सद्गुरूने साधकाच्या अंतरंगात राहून, हृदयस्थ राहून साधकाच्या सगळ्या प्रकारची शुद्धी केलेली आहे. आणि शेवटी ते सगळी शुद्धी झाल्यावर, म्हणजे मन, प्राण, अगदी देह, चित्त, हृदय, भाव, भावना सगळं शुद्धी झाल्यानंतर शेवटी ते अशुद्ध अहंकाराचं शुद्धीकरण करतायत. आणि हा सद्गुरूंचा सगळा महिमा पाहिल्यानंतर तो अशुद्ध अहंकार सुद्धा विस्मित होतो, आश्चर्यचकित होतो. त्यालाही वाटतं की हे काय आहे, हे यांनी कसं केलं? माझ्या ताब्यातलं सगळं काढून सगळ्यांचं शुद्धीकरण करून आता माझंही शुद्धीकरण सुरू केलं. आणि तो हा महिमा, आणि हे कोणासाठी? त्या जीवासाठी करतायत. हा महिमा अपरंपार आहे. हे कुणीही करू शकत नाही. आपण जर बाह्यदृष्टीने पाहिलं की आपले मित्र मंडळी, नातेवाईक, आई वडील, बायका, पण ही सगळी मंडळी बाह्यांगाने आपल्यासाठी काही सुख, आपल्याला काही आनंद, काही मदत जरूर करतील, परंतु आपल्याला आत्म्याची प्राप्ती करून देणारा एकमेव सद्गुरू असतो. आणि तो आपल्या हृदयात बसून आपल्या त्या साधकाची सगळी शुद्धी करून घेतो. त्याच्या हृदयातलं, त्याच्या मनातलं, त्याच्या प्राणातलं, त्याच्या कणाकणातलं, त्याच्या पेशीमधलं, त्याच्या रोमामधली घाण खरडून खरडून काढत असतो. आणि हा सगळा महिमा पाहून तो अशुद्ध अहंकारसुद्धा विस्मित होतो. आणि त्यामुळं तो त्या आत्मस्वरूप सद्गुरूंचं खऱ्या अर्थाने हृदयस्थ पूजन करतो. इथं हृदयस्थ शब्द खूप महत्त्वाचा आहे. आपल्याकडून, साधकाकडून हृदयस्थ भक्ती होत नाही, हृदयस्थ सेवा होत नाही, हृदयस्थ भाव निर्माण होत नाही, आणि हृदयस्थ पूजन होत नाही. हे हृदयस्थ पूजन कसं करायचं? त्यालाच मानसपूजा असं म्हटलं जातं. आपण डोळे झाकून घ्यायचे, आपल्या हृदयात, आपल्या अंतर्दृष्टीसमोर आपल्या सद्गुरूंना किंवा आपल्या ईश्वराला आणायचं आणि त्याच्या हृदयातून पूजन करायचं. पुन्हा ही एक गोष्ट खूप अवघड आहे. आपल्या हृदयात त्याला आणून त्याच्या हृदयातल्या ज्योतीचं पूजन झालं पाहिजे. किंवा ते जरी नाही जमलं तर आपल्या हृदयात त्याला आणून, त्याची सगुण मूर्ती आणून त्या सगुण मूर्तीचं पूजन करायचं आहे. अवघड गोष्ट आहे ही. सगळं साहित्य आतमध्ये निर्माण करायचं आहे. म्हणजे पान, फुलं, पाणी, काय जे पूजेला जे साहित्य लागतं त्या मानसपूजेमध्ये, त्यालाच मानसपूजा म्हणतात. ते मनाने निर्माण करायचं, परंतु आपल्या अंतर्दृष्टीच्या पुढे ते सगळं आलं पाहिजे. की ती सद्गुरूची मूर्ती चौरंगावर बसवली आहे, तिला आपण स्नान घालतोय, नैवेद्य, वस्त्राभूषण सगळं करतोय, हे सगळं आपल्या दृष्टीसमोर आलं पाहिजे. आणि त्याच्याही आतमध्ये शिरून त्या मूर्तीची, जी सगुण मूर्ती आहे सद्गुरूंची, तिची जी ज्योत आहे त्या ज्योतीची पूजा करायची. तिथे मात्र या कुठल्याच साहित्याचा उपयोग, गरज नाही. तर ती पूजा माझ्या जी जीवाची ज्योत आहे त्या ज्योतीने, त्या ज्योतीची पूजा करायची. म्हणजे माझ्या जीवाच्या ज्योतीने त्या माझ्या सद्गुरूंच्या हृदयातल्या ज्योतीशी एकरूप व्हायचं आहे. त्याला हृदयस्थ पूजन म्हटलंय. आणि तसं पूजन शेवटी हा अशुद्ध अहंकार करतो, शेवटी हा रावण करतो. म्हणून रावणाच्या जी अंतरंगातली जी ज्योत आहे ती ज्योत त्याच्या देहातनं बाहेर पडते आणि श्रीरामांच्या हृदयात शिरून श्रीरामांच्या ज्योतिषी एकरूप होते. हे हृदयस्थ पूजन आपल्याला करायचे. हे रोजच्या रोज आपल्याला करता आलं पाहिजे. आणि त्यामुळे मग त्या अशुद्ध अहंकाराची पूर्ण शुद्धी होते. पूर्ण शुद्धीसाठी ही प्रक्रिया, ही साधना, ही मानसपूजा अतिशय महत्त्वाची आहे. आणि ते आपल्याला करता आलं पाहिजे. त्याने संपूर्ण शुद्धी होऊ शकते. तशी शुद्धी होऊ शकत नाही. म्हणजे आपण बाह्य कितीही गोष्टी केल्या, वाचन, पूजन, तीर्थयात्रा, जप, तप वगैरे, तरीही जेव्हा हे अशी पूजा होईल,
अशी हृदयस्थ पूजन होईल, तेव्हा शुद्धीकरण होईल. आणि त्या शुद्धीकरणाने मग तो अशुद्ध अहंकार सुद्धा शुद्ध होतो आणि तो आत्मस्वरूप सद्गुरुमय होतो. रावणाच्या जीवाची ज्योत निघून रामाच्या ज्योतिषी एकरूप होते. तसं साधकाच्या दृष्टीने साधकाच्या जीवात्म्याची ज्योती आत्मस्वरूप सद्गुरूंच्या ज्योतिषी एकरूप होते, म्हणजेच तो आत्मस्वरूप सद्गुरुमय होतो. आणि त्यामुळे तो अशुद्ध अहंकार तिथेच जिरतो. तो अशुद्ध अहंकार शुद्ध होतो. तो जीवाचा अहंकार न राहता तो विश्वव्यापी अहंकार होतो. आणि तो विश्वव्यापी अहंकार कसा होतो, तर तो म्हणतो तो मी आहे, तो ईश्वर मी आहे. सोहम अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, म्हणजे ते हे सर्व काही मी आहे, एवढा तो क्षुल्लक असलेला अशुद्ध अहंकार इतका विशाल विश्वव्यापी अहंकार होतो. आणि यानंतर मग पुढे असं म्हटलंय की स्वामीजी इथे फार सुंदर शब्द वापरतात, रावणाच्या मुखात घालतात की रावण त्या षडरिपूंना प्रार्थना करतो की हे षडरिपूंनो, तुम्ही वाईट नाही आहात, तुमच्या विषयीचा जो अशुद्ध अहंकार आहे ना, तो वाईट आहे. त्या अशुद्ध अहंकाराने माझ्याकडून पापाचे डोंगर निर्माण केलेत. तर तुम्ही वाईट नाही, तर त्या अशुद्ध अहंकाराला वळकटीत बांधा. हा शब्द स्वामींनी वापरलेला आहे, सुंदर शब्द आहे. वळकटी म्हणजे एक ग्रामीण भाषेत आपण त्याला घोंगडी, कांबळ अशा अर्थाने आपण अशी वळकटी. पूर्वी ही वळकटीच खांद्यावर असायची, म्हणजे घोंगडीच खांद्यावर असायची. तर अशा वळकटीत त्या अशुद्ध अहंकाराला बांधा आणि भक्तीच्या सागरात खोल 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 निघून बुडवा. तर आता ही वळकटी म्हणजे काय, ह्या बाह्यांगाने आपण वळकटी पाहिली, तर इथे वळकटी म्हणजे साधकाची भक्ती, साधकाची साधना, साधकाची दृढनिष्ठा, साधकाची ईश्वर प्राप्तीची तळमळ, त्याची अनन्यता, त्याची शरण्यता आणि त्याचं संपूर्ण समर्पण म्हणजे कंप्लीट सरेंडर, ही सगळी मिळून ती वळकटी निर्माण होते. आणि त्या वळकटीत त्याला बांधायचा. कारण त्याची प्रचंड साधना असेल, त्याची दृढनिष्ठा असेल, दृढ श्रद्धा असेल, तो सद्गुरूंच्या किंवा ईश्वराच्या ठिकाणी संपूर्ण शरण्य असेल, अनन्य असेल, संपूर्ण समर्पित असेल, तर तो अशुद्ध अहंकार राहणारच नाही. म्हणजेच या सगळ्या वळकटीत तो अशुद्ध अहंकार बांधायचा आणि त्याला कुठे बुडवायचा आहे, तर भावभक्तीच्या सागरात खोल निघून बुडवायचा आहे. आणि मग तो काय होईल, तो परत कधीही त्या सागराच्या, त्या भावभक्तीच्या सागरातून वर कधीच येणार नाही. म्हणजे इथे त्या षडरिपूंना बुडवायला सांगितलेले नाही, तर त्यांच्या विषयीच्या अशुद्ध अहंकाराला बुडवायला सांगितलेले आहे. म्हणजेच त्या षडरिपूंचा नाश करायचा नाही, तर त्यांना उत्क्रांत करायचे, त्यांचं उन्नयन घडून आणायचे, त्यांना विश्वव्यापी करायचे. म्हणजे मला क्रोध येतो, तर कशाचा, विश्वव्यापी, या विश्वात काहीच पाप राहिलं नाही पाहिजे, असा मला क्रोध आला पाहिजे. म्हणजेच या सगळ्या षडरिपूंना विश्वव्यापी करायचे. म्हणून ज्ञानेश्वरांनी पसायदानात काय सांगितले, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे तिथे खळांचा नाश हो असं म्हटलेलं नाही. खळ म्हणजे कोण, हे षडरिपू. खळांची व्यंकटी सांडो म्हणजे ह्या षडरिपूंचं जे वाईटपण आहे, जे दुष्टपण आहे, जे पापीपण आहे, ते सांडो, ते निघून जावं. म्हणजे हे षडरिपूसुद्धा शुद्ध होत. ज्ञानेश्वरांनी हीच मागणी पसायदानात केलेली आहे. खळांची खळ नाश नको, किंवा त्या व्यक्तींचा नाश नको. त्यांच्या अंतरंगातलं जे वाईटपण आहे, जे दुष्टपण आहे, जे स्वार्थीपण आहे, जे पापीपण आहे, ते निघून जावं, ते शुद्ध होऊ आणि ते ईश्वराकडे वाटचाल करू. आणि रावणाने हे सांगितले की वळकटीत बांधा. म्हणजे त्या षडरिपूंचा नाश करून काहीच उपयोग नाही. त्यांना उत्क्रांत करा, त्यांना विश्वव्यापी करा, त्यांचं उन्नयन करा. आणि ह्याने असं प्रत्येक व्यक्तीने केलं तर सगळ्या व्यक्तींचे अंतरंगातले हे षडरिपू काय होतील, उत्क्रांत होतील, शुद्ध होतील, ईश्वरमय होतील. आणि हाच पृथ्वीचा उद्धार आहे. हेच श्री अरविंदांना
श्री स्वामी स्वरूपानंदांना, श्री ज्ञानेश्वरांना, स्वामी विद्यानंदांना हेच करायचे. सगळ्या जीवांच्या ठिकाणची खळांची व्यंकटी सांडवायची, व्यंकटी घालवायची, यासाठी साधना करायची, यासाठी भक्ती करायची. आणि हे करणे म्हणजेच मी माझा उद्धार करणे, त्याचबरोबर जगाचाही उद्धार करणे. कारण जगातल्या सगळ्या व्यक्तींनी असं केले की जगाचा उद्धार होणार, ह्या पृथ्वीचा उद्धार होणार, म्हणजेच या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होणार. हेच या कथेचं, या अध्यायाचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.